मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र. बातमी येत आहे महाराष्ट्र राज्यातून शिवसेनेच्या बाबतीतली सगळ्यात मोठी घडामोड. ज्या बातमीकडे सध्या मुंबईसह देशाचं लक्ष लागलं होतं, अखेर तीच बातमी कानावरती आली आणि धडकली. राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी घडामोड घडली. मित्रांनो, युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची अखेर झाली निवड. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपसह शिंदेगडाला घाम फोडणारी मुंबईतून आलेली सगळ्यात मोठी खबरबात. नेमकी काय आहे बातमी? आदित्य ठाकरेंच्या जल्लोषाने, निवडीने जल्लोषाचं वातावरण, आनंदाचं वातावरण महाराष्ट्र राज्याच्या राजकारणासाठी नक्कीच ही अतिशय मोठी बातमी. मित्रांनो, आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा तुमच्या गावाचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव स्वतः लिहायला विसरू नका. जिथे ठाकरेंची शिवसेना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली, महाराष्ट्राला समजू द्या आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंचा दरारा कुठपर्यंत पोहोचलाय. आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. जाऊया आपल्या महत्वाच्या बातमीकडे. आदित्य ठाकरे नवा अध्याय सुरू. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण अतिशय खालच्या पातळीवरती गेल्याचं आपण गेल्या 3 वर्षांपासून पाहिलंय. कोणता पक्ष, कोणता नेता कुठे जातोय हे कोणालाही समजत नाहीये आणि नवयुवकांनी राजकारणात यावं का, हा देखील मोठा प्रश्न नवयुवकांना पडलाय. यातच मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव गेल्या काही वर्षात सर्वाधिक चर्चेला जातंय. आदित्य उद्धव ठाकरे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रमुख चेहरा, ठाकरे घराण्याचे वारसदार असलेल्या आदित्य यांच्याबद्दलची शिवसेनेची सगळ्यात मोठी बातमी. दिल्लीतील राजकारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे कठीण रणांगणच आहे. येथे स्वतःची ओळख निर्माण करून, महाराष्ट्राच्या मर्यादा ओलांडून देशभरात आपले नेतृत्व सिद्ध करणं कोणत्याही तरुण नेत्याला मोठं आव्हान असतंय. परंतु आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत अनेक जण म्हणतात, हा नेता वेगळा आहे, हा मुलगा शांत आहे, हा मुलगा ठाम आहे. आत्मविश्वासाने ओतपोत भरलेला आदित्य वाटतो. त्यामुळे महाराष्ट्र सध्या आदित्य ठाकरे यांच्याकडे आशेने पाहतोय आणि आदित्य ठाकरेंची झालेली निवड महाराष्ट्राला, मुंबईला अतिशय दूर घेऊन जाईल, सर्वोच्च शिखरावरती घेऊन जाईल असं सध्या महाराष्ट्राला वाटतंय. मित्रांनो, नेमकं काय घडलंय हे देखील आपण पाहणार आहोत. आदित्य हे महाराष्ट्रातील युवकांचे यंग आयकॉन म्हणून ओळखले जातात. महाविद्यालयातील कार्यक्रम असो, शेतकऱ्यांचे कार्यक्रम असो, संगीत, साहित्य, शेती, शिक्षण, सामाजिक या सगळ्याच क्षेत्रामध्ये सर्वांना आनंदित ठेवणारा आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणून आदित्य ठाकरे यांची तरुणाईशी नाळ अखेर जुळलेली आहे. शांत आणि संयमी नेता म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातंय. शिवसेना प्रमुखांप्रमाणेच आक्रमक शैली जरी नसली तरी आदित्य विचारपूर्वक बोलतात. बोलताना मराठी, हिंदी, इंग्रजी 3 भाषांसह इतर भाषा देखील अतिशय व्यवस्थितपणे बोलणं हा त्यांचा हातखंडा आहे, हे देखील सर्वांना माहीत आहे. सामाजिक माध्यमावरती त्यांची अतिशय मजबूत पकड आहे. ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून ते तरुणांशी थेट संवाद साधतात आणि हेच महाराष्ट्राच्या तरुणांच्या हृदयाला भिडलेलं असते. आणि महाराष्ट्रातील शिवसेनेची ताकद मुंबईपुरती मर्यादित राहू नये म्हणून देशभरातल्या सगळ्याच राजकीय नेत्यांकडे, सगळ्याच राजकीय पक्षांकडे आपलं लक्ष ठेवणारा एक युवक म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे आज पाहिलं जात आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांची निवड उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाची मानली जाते. मित्रांनो, आदित्य ठाकरे यांची निवड भाजपला घाम फोडणारी तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अस्वस्थ करणारी ठरती आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय तापमानात मोठी उष्णता वाढ निर्माण झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा नेते आदित्य ठाकरेंची मुंबई महानगरपालिका निवडीत मोठी झालेली वाढ, विजयी आणि रणनीतीमुळे भाजपला जोराचा धक्का बसलाय. अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात जाण्यासाठी आखले गेलेल्या रणनीतीवरती पाणी फेरत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा
मुंबई ही आमच्याच ताब्यात राहणार अशी वाघाने डरकाळी केल्यासारखी त्यांनी घोषणा केली आणि इथूनच आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अधिपत्याखाली मुंबई महानगरपालिका शिवसेना लढवणार हे सगळ्यात मोठी घोषणा होते. मुंबईतील मतदारांनी यावेळी स्पष्ट संदेश दिलाय, मुंबई म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच ठाकरे. या घोषणेने मुंबईतील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेली आहेत. या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंनी प्रचाराची दिशा बदलण्याचं ठरवलंय. पद्धत पूर्णपणे बदलली. युवा मैत्रीपूर्ण भाषा, पर्यावरण संरक्षण, वाहतूक, पायाभूत सुविधा, पारदर्शक प्रशासनाचे वचन या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांना आदित्य ठाकरे हात घालणार आहेत. मुंबईतील तरुण, महिला, मध्यमवर्गीयांनी आदित्य ठाकरे यांच्या बाजूने राहण्याचा जो निर्णय घेतलाय त्याला विश्वास पात्र ठरण्यासाठी आदित्य ठाकरे हे आगामी काळामध्ये मुंबईकरांचं भविष्य असणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावरील सहानुभूती, शिंदेगडाच्या बंडानंतर निर्माण झालेला रोष आणि शिवसेना परंपरेवरील विश्वास यामुळे आदित्य ठाकरेंना याचा खूप मोठा फायदा होतोय. राजकीय तज्ञांच्या मते बीएमसी निवडणूक शिवसेना नाव, इतिहास आणि वारसा कोणाचा यावरती लढली जाईल आणि यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे हेच बाजी मारतील हे देखील तेवढंच महत्वाचं म्हणावं लागेल. मुंबईच्या प्रत्येक शाखेची, मुंबईच्या प्रत्येक विभागाची खडा माहिती असणारं आणि प्रत्येक शाखा प्रमुखांशी, गट प्रमुखांशी आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवणारं नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे आज मुंबईकर पाहतोय. त्यामुळे मुंबईच्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये आदित्य ठाकरेंच्याकडून काम करण्याची मुंबईकरांना संधी असल्याचं राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करतायत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती म्हणजेच भाजपा विरोधात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस देखील सोबत येण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचंड मोठं बळ मुंबईत मिळत आहे असं वाटतंय. यामुळे पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका भाजपच्या ताब्यात न जाता उद्धव ठाकरे हे ते प्रचंड मोठी बाजी मारतील असा अंदाज नव्हे तर 100% खात्री आदित्य ठाकरेंना आता वाटू लागली आहे. आदित्य ठाकरे या एकाच नावामुळे, त्यांच्या संपूर्ण अभ्यासपूर्ण मुंबईच्या दौऱ्यांमुळे मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरेंचा वर्चस्व कायम राहील असं देखील राजकीय पत्रकारांना आता वाटू लागलंय. राज्यात सध्या होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार तयारी केली आहे. एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन मुंबई महानगरपालिका जिंकायच्या आणि शिंदे सेनेला मुंबई महानगरपालिकेनंतर सत्तेच्या बाहेर फेकून द्यायचं असा विचार सध्या भाजपा करत असल्याचं जाणवतंय. या सगळ्या घडामोडींवरून महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कुठे चाललंय हे बघण्याची वेळ आली. परंतु सत्तेमध्ये महाराष्ट्राच्या मुंबईच्या आर्थिक राजधानीमध्ये मुंबईत राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघांच्याच एवढ्या जागा येतील की हे दोघंही स्वबळावरती मुंबई महापालिकेवरती सत्ता स्थापन करतील असा अंदाज सध्या मुंबईमध्ये येऊ लागलाय. या सगळ्या कारणांमुळे आदित्य ठाकरे यांची निवड मुंबईसाठी खूप महत्वाची आहे. मुंबई महापालिका जिंकायची असेल तर आदित्य सारखा युवा चेहरा त्यांच्या खांद्यावरती ही मोठी ढाल दिली गेली पाहिजे. तेव्हाच आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी, शिवसेना पुन्हा मुंबईच्या गल्लीबोळामध्ये वाढवण्यासाठी आदित्य ठाकरेंसारखा नवयुवक आयकॉन हा पुढे पाहिजे असं लोकांना वाटतंय. मित्रांनो, या बाबतीत आपलं काय मत आहे? मुंबई महापालिका आदित्य ठाकरेंच्या अधिपत्याखाली शिवसेना जिंकेल या मताशी आपण सहमत आहात का? आपल्या प्रतिक्रिया द्या.